नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यात खळबळ, आदिवासी बांधवांच्या जागेवरील अतिक्रमण विरोधात आमरण उपोषण सुरूच। पावसामुळे हाल, पोलीस घटनास्थळी दाखल। मौजे सावरगाव तालुका येवला येथे स्थानिक प्रशासनाने शासनाची फसवणूक करून एका आदिवासी बांधवाच्या जागेवर बेकायदेशीर घरकुल बांधल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या अन्यायाविरोधात एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। सावरगाव येथील मूळ रहिवासी श्री नवनाथ शाकाहारी लोखंडे यांच्या मालकीच्या जागेत ग्रामपंचायतीने संगनमताने बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी घरकुल लाभार्थी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, गटविकास अधिकारी, BDO आणि इंजिनियर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून घरकुल हटविण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। दरम्यान येवला शहरात अचानक आलेल्या पावसामुळे उपोषणकर्त्यांचे प्रचंड हाल झाले आहेत। उपोषण स्थळावरून हाय व्होल्टेज विद्युत तारा गेल्या असल्याने जीविताला धोका निर्माण झाला असून अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येवला शहर व तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। हे बघा, आज या ठिकाणी आंदोलनकर्त्याचा नवनाथ शाकाहारी लोखंडे यांचा आज आंदोलनकर्त्याचा हा तिसरा दिवस असून या ठिकाणी सुसाट मोकार पाऊस वारा या ठिकाणी आत्ताच येऊन गेला। त्याचबरोबर इथं शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी येऊन त्यांनी पाहणी केली। या ठिकाणी आंदोलनकर्ता ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे, विना अन्न पाण्याचा आज तिसरा दिवस आहे। BP लो होऊन गेलेला आहे त्या माणसाचा। आणि ज्या झाडाखाली बसले तुम्ही पाहू शकता, इथं या ठिकाणी विद्युत रोषणाईची तार पण गेलेली। या आंदोलनकर्त्याच्या जीवाला जर कमी जास्त काही झालं, आम्ही सोमवारी तुम्हाला इशारा दिलेलाच आहे की रस्ता रोकोचा, पण जर अचानक जर आमच्या आंदोलनकर्त्यावरती काही परिस्थिती उद्भवली, नक्कीच आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची भूमिका ही ठामपणे आम्ही आधीच मांडलेली आहे। त्याकरता प्रशासनाला मी पुन्हा विनंती करतो की जे दोषी प्रशासकीय अधिकारी आहे, त्या गावातील ग्रामसेवक असेल, विस्तार अधिकारी असेल, यांच्यावरती कठोर कारवाई करून निलंबनाची मागणी या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीने करीत आहोत। आणि याची जर दखल नाही घेतली, या ठिकाणी फिरणारे जे लोकप्रतिनिधी यांना आम्ही येवल्यात फिरू देणार नाही। आज इथं देशामध्ये बघा, पेट्रोल डिझेलचा तुटवडा असताना अनेक आंदोलनं या ठिकाणी चालले, पण आमचंही आंदोलन भाजप कुठंतरी दडपशाही करून डावलण्याचा प्रयत्न करीत असेल तर नक्कीच आम्ही आमची या लोकशाहीच्या सनदशील मार्गाने आमची लढाई या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती लढण्यासाठी सज्ज आहोत। आमच्या म्हणजे आम्ही पूर्ण पाण्यानं भिजलो, वारं वावदन, पण तरी म्हणजे अधिकारी लोक म्हणजे भिलं मेले का हाय हे पाहायला सुद्धा येईना। कारण की ते सरकारचा डाव हातावर घ्यात्या, कारण की एका माणसामुळे यायला एवढा दबाव आहे का? तो पण सावरगावचा संभाजी पवार, त्याच्यामुळंच एवढं कारस्थान होऊ राहिलं। अजून पण आमच्या याची म्हणजे अजिबात दखल घेती नाही आहे लोक। म्हणजे अधिकारी मेले का हाय नेमके ते पहा। एवढं आम्हाला न्याय आहे का नाही? एवढे काय अन्याय करू राहिले आमच्या भिलाईवर हे लोक। आमचं असून आम्हाला खाऊ द्यायना, मग यायला काय लागत? यायला भिलाईचा गु कमी पडू राहिला का? भिलाईचाच गु राहिला होता ना, पण अशा मुंड्या मोडू नका ना, तळतळाट घेऊ नका भिलाईचा, सोयीना मारणार नाही। आज माझ्या माणसाला कमी जास्त झालं तर हे पोसणार आहे का माझे लेकर बाळ? मग हे का बरं अन्याय करू राहिलो? आम्हाला काहीतरी आम्हाला न्याय पाहिजे। नाही न्याय भेटला ना तर आम्ही रात्रीतून काही करून टाकू जीवाचं। आम्ही मेलो बी तर चालल, येवा बिलाईचे पोरं मागून खातील नाही तर काही करतील, पण यांचं आहे ना, यांच्या पुरच करू आम्ही, यांच्या मनाजोगं होईल। कारण की एक माणसामुळे एवढं अन्याय करू राहिले गावावर, तर केलं शेवट भिलं राहिले होते का? एवढे दमदाटे देऊन आमच्या गावात दमदाटे देऊन